तर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहेर यांनी चंद्रपुरातील शहरात आपल्या निवासस्थानी युवा कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण केली आणि धुळवड साजरी केली। यावेळी आहेर यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी। देशभरासह राज्यातही रंगोत्सव जो आहे मोठा उत्साह साजरा करण्यात येत आहे। आता आपल्यासोबत मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आता युवकांसोबत आपल्या घरीच मोठा उत्साहामध्ये त्यांनी रंगपंचमी आज पहिल्यांदाच खेळताना ते कॅमेऱ्यात बद्ध झाले आहेत आणि आता आपल्यासोबत मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। भैया, बऱ्याच वर्षानंतर तुम्ही आज रंगात दिसले, का नेमका आहे आज आणि रंगाविषयी काय सांगाल? नाही, मी दरवर्षी खेळतो पण जास्त खेळत नाही, आलेल्या लोकांना मी परत करत नाही। आता तुम्ही सगळेजण एकत्र आले त्यामुळे मी सगळ्यांना रंग लावला आपल्या लोकांना। आणि या ठिकाणी माझ्या घरची मुलं आणि तरुण मंडळी ती होळी जाळली, त्याच्यावर त्यांनी पाणी टाकलं होतं। ती एक परंपरा होती जुनी की शेणाच्या गौऱ्याच्या होळीचे आपण पाणी टाकून लोकांना लावत होतो, तो काळ वेगळा होता। आणि आता रंग आलेले आहेत, प्रयत्न असं करतो आम्ही की लोकांना दुखवणार नाही याची काळजी घेतो। आज रंगपंचमी आहे, देशभरातील नागरिकांना काय समजतं? लोक देशभर, महाराष्ट्रभर, विदर्भभर, जिल्हाभर लोक खेळत आहेत। हा सण आहे, सण साजरा करताना सामाजिक धार्मिक दोन्ही भावना एकत्र येऊन या ठिकाणी हा सण साजरा होतो। सण शांततेने पार पडा, लोकांनी मन मिळावपणे रंगही खेळावा, गोडही खावं, पुरणपोळी पण खावी आणि शक्यतो लोकांशी जास्त संपर्क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शांततेत रंगपंचमीचा सण जो आहे तो साजरा करावा असं मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी मत व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सोबत अभिषेक भटपल्लीवार, NDTV मराठी, चंद्रपूर।